टस्की त्या कोंबड्याला पकडायला चालली. तो येणार तिच्या हातामध्ये. कॉन्फिडंट तर बघ केवढा आहे. काय वाघासारखी थोडी धावली का तिला दम भरतोय आणि ती तो कोंबडा तिच्या जवळ यायला लागलाय. धर टस्की. गप्प ना जरा, करू दे ना त्याचं त्याला, तिचं तिला. हा हा. टणा 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 ना 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 ना. तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझे देखूं के प्यार करूं. ए ए ए ए. तो ओरडला. का ग फाटली काय ग टस्की. धर. बघते बघ अशी कुचकी. गेला गेला शिकार हातात तर गेला. काय कामाची नाहीस तू. कसली ती शिकार करते. आयती खायची सवय लागली तिला. ती पाडते पण केवढी. बाबू हा कितवा निवद आहे. धर तू. आपलाच कोंबडा आहे. कितवा निवद हा निवद कितवा आहे. 2 कोंबड्याचा दुसरा. हा 4था की 5वा आहे निवद तुझा. गावचे आंबे तर संपलेत पण आमचे पेरू बाकी आहेत आणि आता पेरू काढायला चाललोय. आहेत का. माझी हाईट असती तर काय जग जिंकलं असतं मी आत्तापर्यंत. आणि हा बघा आमचा स्पायडरमॅन पेरू काढायला चढलाय. आणि हा बघा कसला टवका पेरू झालाय. थोडासा नाही पण चांगला है. इस घोड़ी को लगाम बांधी है क्योंकि ये जगह पे नहीं रुकती है. थांब जरा. कॅचा बरोबर कॅच दे. येऊ. आणि अशा प्रकारे आम्ही पेरू पकडलेला आहे. हा एक पेरू एकदम जवळ आहे आणि ती फांदी पण नाजूक आहे. तिला काठीने ओलटतो तो बाई लागायची बिगायची. थांब. अगं टस्की थांब. कसली काठी काठी टस्कीच्या नाकाला लागली. टस्की पळाली. आकडा भेटला मला. हा बघ बुड्या आकडा भेटला. आकडा थोडासा कमी पडतोय का. आकडा कमी नाही पडते. माझी हाईट कमी पडते. हिच्याने उलटतो आता. काय यार काटी राव. हा रे ऐसा कुछ तो चाहिए जुगाड़. अरे हे तर माझ्या हातामध्ये बनेल एवढी तर काय आपण बुटकी नाहीये. अजून थोडं. ओके देख बघ बोलली ना एवढी पण आपण काय बुटकी नाही येऊ. साक्षी माझी वाट लागली. मुंग्या चावलेत पायाला लई. मुंग्या चावतात ग खाली. टाक. फक्त हे 2 भेटले पाहिजेत. माझी नजर फक्त त्या दोघांवरती आहे. दिसले एकदम व्यवस्थित टाका. बिलकुल हातात सटकला नाही पाहिजे माझ्या. चालेल मी खाईल. पोपटानेच खाल्लाय ना. येऊ. एका हाताने कॅच पकडते बाई. एका हाताने काय समजलात. आज एक झाडच खाली करणार आहे. पिकलाय ना बस झालं. स्टिग्नर बाई मी अशा ठिकाणी हात टाकते ना एखादा नागोबा बाहेर यायचा. माणसांना सोडून सगळं भारीच असतं. कुठे बस झालं. किती उंचावरती चढलेस तू. अरे किरण माझ्या डोळ्यावरती येतात. एकदा आधीच काय दिसत नाही. पकडला. ओके ठीक आहे. थोडंफार लागतं कामं करताना. कष्टाची कामं करताना लागतं थोडंफार. आईला वरती आकाश बघ कसलं झालंय. फक्त पाऊसच नाहीये. विषय असा झालाय की आत्ता मी राखणीचा भात खाल्लाय आणि आता माझ्याने काम होत नाहीये. फक्त माझ्यासाठी
थँक्यू सो मच. खूप खूप प्रेम. बुड्या काय नाही, चुकून जर पडलीस ना तुझी मम्मी मला पाडेल, एवढं लक्षात ठेवू. नाही तर तुझा पप्पा. एक काम कर, तू खाली कर, मी इथून जाते आणि घेते. मी पडली तर काय नाही, सगळे बोलतील हिलाच लय मस्ती आहे. एक 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 झालं 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 झालं. थांब थांब, नाही झालं. प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वरा. माझी झोळी पूर्ण भरलेली आहे मस्त मस्त पेरूनी. हा पोपटनी खाल्लाय, पण हा आम्ही आमच्या पोपटाला देणार आहे, छोट्या छोट्या. आमच्याकडे आहे एक छोटासा पोपट. टस्कीला पूर्ण पूर्ण गाडीमध्ये कुठेही जागा असेल पाहिजे तेवढी, तरी पण टस्कीला आमच्या इथंच बसायचं. दोन्ही तंगडे पागून ना. टस्की अय मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? आता आमचा मूड नाही, त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय. एक्सप्लोर करते. अरे बसले पण सरळ नाही बसता येते. कुठे काय पद्धत झाली बसायची? हा अय हिरोईन. अरे तिकडे धुकं पण सरलंय, ते पण दिसतंय का? पाऊस आहे तिथे. यू टस्की, आपण पावसात भिजायचंय. अरे खरंच पाऊस आहे तिकडे. ते बघ तिकडे ह्या साईडला पूर्ण क्लिअर आहे, मधला पट्टा जो एकदम ब्लर झालाय. टस्की तो हळूहळू खाली सरकतो. टस्की ठीक आहे, पद्धत झाली बसायची. कपडे चेंज करायचे असतील तर सांग मला. अगं पेट्रोल पंपावरती थांबवायला. अरे इतर बघ पण कशी बसली बेवडी, जसं काहीतरी घेतलं. टस्की काय पद्धत झाली बसायची ही? गर्ल आहे ना तू? हा वा, आम्हाला अशा अवस्थेमध्ये पण झोप येते. अशा रे देवा, झोपली मॅडम. पाऊस पडते. तुला विजायचंय? पडलीच. आपल्याला करवंद नाही भेटणार. जांभळं काय रे? मी करवंद बोलली, मम्मी जांभळं बोलतात. रासबेरी मिळेल ना? नाही रासबेरी नाही, रातराणी नाही. अरे तिला काहीतरी बोलतात ना. नाही रे, रानमेवा पण नाही. असं तोंडावरती आहे माझ्या, पण ते बाहेर येत नाही. काली मैना. माझे नाही मित्र, तुझे मित्र आहेत. तू विद्येशचं नाव घेतलंस ना, मी ह्याच्यामध्ये नाव ब्लॉग मध्ये टाकणार आहे. विद्येश तो रिकाम इट्स माय फ्रेंड. आम्ही सगळेजण महाबळेश्वरला चाललोय. रिकाम टेकडीचं पण नाव घेतलंय. यही है वो आदमी. आता प्रशांतनी माझ्या सगळ्या फ्रेंड्सचं नाव घेतलंय, त्याच्यामुळे आम्ही आता सगळेजण महाबळेश्वरला चाललोय फिरायला. हा, आणि ते लोक पाठीमागून येत आहेत, मी पुढे जाते. मला रस्ता माहिती आहे, त्यांना माहित नाहीये, त्याच्यामुळे ते माझ्या मागे येत आहेत. आणि त्यांच्या मागे प्रशांतच्या मैत्रिणी एक्स प्लस अजून कोण आहे का? बहुतेक तर पुढे भेटतील आपल्याला, मी दाखवेल तुम्हाला. स्टे ट्यून.